नमस्कार भावा बहिणींनो, मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय। नेहमीप्रमाणे आज एक औषधी वनस्पतीची ओळख आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू। आजचा आपला विषय आहे हदगा म्हणजे आगस्ता। हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारची फुलं आणि ह्या अशा प्रकारचे याला शेंगा येतात मित्र। हे झाड जवळपास 15 ते 20, 25, 30 फुटापर्यंत वर वाढते मित्र। आता हे आमच्या सीताफळाला खालच्या सीताफळाला वाढू देत नाही, त्याच्यामुळे झाड काढावं लागणार आहे। पण हे झाड काढायच्या अगोदरच मी इकडे 2 रोपं लावून ठेवलेले आहेत। हे बघू शकता, हे एक आहे आणि इथं पण आहे। तर मित्रो, आता हे रोपं आपल्याला एक आता या वर्षी लावले, याच वर्षीचे रोपं आहेत, आता लावलेले आहेत। तर हे पुढच्या वर्षीपासून याचा आपल्याला उपयोग होऊ शकतोय। एका वर्षातच हे आपल्याला फुलं आणि फळं द्यायला सुरुवात करते मित्रो। फळं म्हणजे शेंगा। तर या वनस्पतीचे काही औषधी फायदे आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रो, आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक नक्की कर जा। तर मित्रो, पहिला याचा फायदा मी तुम्हाला सांगतोय। लहान मुलं असो किंवा आपण असो, आजकाल सर्दी पडसं हे आजार नेहमी वारंवार पाहायला मिळतात। तर अशा सर्दी पडशाचे आजार, सर्दी पडसं खोकला असला ना, ते कफाचा नाश करणारी वनस्पती आहे। हे बघू शकता, अशा प्रकारचे पानं आहेत। ही कडू आहे, तिखट आहे आणि मधुर असे 3 गुणीच्या अंगात आहेत। त्याच्यामुळे हे आपल्या कफाचा नाश करायसाठी सर्वोत्कृष्ट वनस्पती म्हणलं तरी काय हरकत नाही। आपल्याला घरच्या घरी याचा वापर करता येतो। बघू शकता तुम्ही, या पाल्याचा रस 5 ते 10 ml सकाळ संध्याकाळ जरी घेतला तुम्ही, तर 2-3 दिवसात तुम्हाला सर्दी पडसं खोकला जे आहे या आजारामध्ये 2-3 दिवसातच चांगला आराम पडलेला पाहायला मिळेल। तसं जे दुसरा उपयोग असा आहे की जर पोटात जंत झाले तर या रसामुळं ते पोटातले जंतसुद्धा आपल्या मरून जातात। एवढं जबरदस्त फायदे आहेत मित्र याचे। लहान मुलांना म्हणजे 5 वर्षाच्या वरच्याच मुलांना याचा वापर करा। तर त्यांच्यासाठी 1 चम्मच म्हणजे 5 ml रस, 5 ते 12 वर्षापर्यंत 1 चम्मच रस म्हणजे 5 ml रस द्या। आणि मोठ्या माणसांनी 2 चम्मच घ्या, म्हणजे 10 ml रस घ्या। तुम्हाला 2-3 दिवसातच याच्यापासून चांगला आराम मिळतोय। अशी वनस्पती आहे। याचा दुसरा फायदा असा आहे मित्रो, आपण चालू आता फुलाकडे येऊ। तर हे फुलांची भरीत नेहमी लोक खातात आणि आवडीने खातात। खूप बऱ्याच लोकांना आवडतात। पण हे फुलाचे गुणधर्म तसेच आहेत। जवळपास कफाचा नाश करणारे हे औषध आहे। कसल्याही प्रकारचा कफ झाला तर तुम्हाला हे दमावाल्या लोकांनी पण याचा पाल्यांचा रस घेतला किंवा हे फुलं जर खाल्ले तर याच्यापासून तुम्हाला निश्चित फायदा होतो। या फुलांचा रस मी सांगतो तुम्हाला, ज्या लोकांना रातआंधळ्याचा त्रास आहे का नाही, रातआंधळ्याला ज्या लोकांना लागतं नेहमी त्या लोकांनी या फुलांचं भरीत किंवा या फुलांचं सेवन नक्की केलं पाहिजे। याच्यामुळे तुम्हाला 100% त्याच्यामध्ये रातआंधळ्याच्या ह्याच्यामध्ये आराम पडल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही करून पहा, याला काही पैसे लागत नाही, काही नाही, घरच्या घरी आहे। आणि पण याचा फक्त भाजी म्हणून जास्त प्रमाणात वापर करायचा, महिनाभर 8-15 दिवस महिनाभर खायचं। हे आता हिवाळाभर कुठेही सापडतंय आपल्याला। हिवाळ्यात याला फुलं येतात आणि शेंगा येतात। ते आता हिवाळ्यात आपल्याला कुठे सापडतंय मित्रो। तर याचा आपण वापर नेहमी करा आणि निश्चित करा। तसंच याचा तिसरा फायदा, आपण आता आलोय शेंगाकडे इकडं। तर हे बघा, अशा प्रकारच्या शेंगा असतात। याला कोणाच्या ओळखीच्या असतील, कोणाच्या नसतील, त्यांनी ओळख करून घ्या। तर मित्रो, या शेंगा जे आहेत ना, तर हे आपल्या शरीरातली कमजोरी दूर करणाऱ्या शेंगा आहेत। ज्या लोकांना कमजोरी आलेली आहे का नाही, त्यांनी याचं सेवन नक्की करा मित्रो। याची भाजी करून खाल्ली तरी चालती। ह्या शेंगामुळं आपल्या शरीरातले जे शुक्राणू आहेत, वीर्यातले ते शुक्राणूसुद्धा वाढण्यासाठी या शेंगाची मदत होती मित्रो। त्याच्यामुळं या औषधीला साधारण समजू नका, कारण ही खूप महत्त्वाची वनस्पती आहे आपल्यासाठी, आपल्या जीवनासाठी। आणि निसर्ग गाणं दिलेली अनमोल देणगी आहे। याचं नाव आगस्ता, बहुतेक अगस्त ऋषीच्या नावावरून पडलेलं आहे म्हणतात। आणि आकाशातला जो तारा असतो का नाही, अगस्ता तारा म्हणतात,
त्या ताऱ्याचा आणि या फुलांचा लय जवळचा संबंध आहे. ज्यावेळेस तो आकाशामध्ये तारा निघतो त्यावेळेस ही फुलं उमलतात आणि त्याच्यानंतरच मग ते खाली गळायला लागतात. तोपर्यंत ही फुलं उमलत नाहीत. अशी याची शास्त्रीय माहिती आहे. तुम्हाला काय माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा भावांनो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय कमेंटमध्ये मला नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन औषधी वनस्पतीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.